साताऱ्याच्या वाई तालुक्यातील ओझरले येथे रात्री 3 वाजता मोठी दुर्घटना घडली. धोम डाव्या कालव्यातील मोठे भगदाड पडल्याने या गावातील ओढ्याला मोठा पूर आलाय. या पुराच्या पाण्यात अनेक ऊसतोड कामगार अडकले होते. मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु या ऊसतोड कामगारांचे सर्व साहित्य, अन्नधान्य, पैसे आणि काही बैलगाड्या तसेच 2 बैल वाहून गेले. या ऊसतोड कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत आणि या घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहोचले असून या 150च्या वर कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझरडे गावच्या नजीक असणाऱ्या पांडे नदीच्या पात्राच्या बाजूला असणारा धोम धरणाचा डावा कालवा पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास याच कालव्याला भगदाड मोठं पडलं. आपण पाहू शकता माझ्या मागे मोठे भगदाड पडलेलं. इथं खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान देखील झालेलं पाहायला मिळतंय. एकूणच पाहायला गेलं तर शेतीच्या नुकसानासोबतच जे या कालव्याच्या नजीक असणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या झोपड्या आहेत, या झोपड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. झोपडे या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याचं चित्र समोर आलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर एकूण 150 जे ऊसतोड कामगार आहेत ते या पाण्यात सापडले होते. एकूणच त्यांना सगळ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे. आणि याच दरम्यान जे 9 बैल आहेत, बैलजोड्या आहेत, त्या या धरणाच्या या कालव्याच्या पाण्यातून वाहून गेल्या. त्यातील 7 बैलांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर या कालव्या संदर्भातील जे खचला होता हा कालवा, त्या संदर्भातले नियोजन स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलं होतं. दरम्यान कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न करता दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे असं सांगण्यात येत आहे. आज रात्री 3 वाजता पांडे गावामध्ये धोम डावा कालवा फुटला आणि पाण्याचा आवाज आल्यामुळे पांडे गावाचे ग्रामस्थ ओढ्याकाठी आले. त्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याच्या खाली पांडे गावाखाली ओझरडे गाव आहे, तिथे पात्रामध्ये ऊस तोडणी कामगार झोपड्या होत्या. सुदैवानं त्यांची काही जीवितहानी झालेली नाही. तथापि हा प्रकार घडण्यापूर्वी कॅनॉललगत माझं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मी दररोज शेतात जात असताना पाण्याची गळती दिवसेंदिवस वाढत आहे असे माझे निदर्शनास आले. त्यामुळे मी 23 जून 2022 रोजी पाटबंधारे विभागास लेखी अर्ज केला की चंद्रभागा ओढा आणि हा लेंडेचा ओढा म्हणतात, आता जो फुटला आहे तो लेंडेचा ओढा म्हणतात, या 2 ओढ्याच्या मध्ये माझं क्षेत्र आहे आणि माझ्या क्षेत्राला म्हणजे कॅनॉल फुटला तर धोका आहे असं मी लेखी पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या व्हॉट्सअपला सुद्धा मी हे फोटो आणि व्हिडिओ पाठवलेले आहेत. जे 150 ऊसतोड कामगार आहेत ते ज्या कालव्या फुटला होता त्या कालव्यामध्ये सापडले होते. ते सुखरूप आता ओझरडे गावच्या हद्दीमध्ये आहेत. आता आपण त्यांच्यासोबत बातचीत करतोय. नक्की काय नुकसान झालं होतं तुमचं आणि कसा हा अपघात घडला? हे म्हणजे 3 एक वाजता म्हणजे 3-2:30च्या टायमानं दरम्यान ते म्हणजे एकदम पूर आला ते वरतून. आम्हाला ते झोपीत काही उमजलंच नाही. त्याच्यामुळे ते म्हणजे बैल सोडावा का पोरं घेऊन पळावा का बिडार काढावा तेच नाही, काहीच उमजलं नाही. आम्ही पोरांना थडीला लावलं, काही बैल सोडले, काही बैल अटकले होते. गावकऱ्यांनी काही जेसीबी आणलं, कोणी काय आणलं, ते मध्ये त्यांनी काढले. आणि काही आमचं धान्य वगैरे समजे पैसे टक्के होते समजे वाहून गेले. काहीच नाही राहिले, अंगाचेच कपडे राहिले फक्त आमच्या. तुम्ही काय सांगाल, काय झालं होतं? ते रात्री 3 वाजता पूर आला. ते रात्री लहान मुलं काढायचे, पहिले सोडायचे. ते बाकीचे विड्यार काढायला काही उमजलं नाही. ते आम्ही लगेच सगळे
एकूणच ह्या सर्व रात्रीचा प्रकार घडताना आपलं नुकसान काय काय झालं यामध्ये सगळं? सगळेच बाजरीचे कट्टे गेलेत, वाड्याचे पैसे होते ते सगळं बिडार वाहून गेलंय. अंगाचे कपडेच आहेत फक्त, कुठलंच काही राहिलं नाही. सगळेच काहीच राहिलं नाही आम्हाला. सरकारला तुम्ही मागणी करणार आहे असं आहे काही गावात तुमच्या इथं अधिकारी वगैरे कोण आले होते का की त्यांनी तुम्हाला मदत वगैरे करतो असं सांगितलंय का? काय कोणी तसं काय सांगितलं नाही आम्हाला. तस करावा बा त्यांनी असं आमची. एकूणच पाहायला गेलं तर यांचं सर्वत्र नुकसान संपूर्ण नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच आणि त्यांच्या सांगण्यातून असंही देखील येत आहे की जे जिल्हा प्रशासन आहे त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत करावी आणि आमचं पुनर्वसन करावं. ओमकार सोनाले, न्यूज अनकट, ओझरडे, सातारा.